नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. बघूयात आजच्या ठळक घडामोडी. प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांसोबत भव्य प्रचार रॅली मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रचार रॅलीत प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ती गायकवाड, सपना छाजे, सनी निमण यांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बोपोडी आंबेडकर चौक परिसरात परिवर्तनाचा नारा देत जनतेशी थेट संवाद साधण्यात आला. या रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रभागातील उमेदवार परशुराम वाडेकर, सनी निमण, भक्ती गायकवाड, सपना छाजे, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, अप्पा वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सालानंतर ऑस्ट्रेलियातून आल्यानंतर सामाजिक राजकीय जीवनामध्ये वडील म्हणून काम करत असताना 2012 ते 2017 मी औंध सोमेश्वरवाडीचा तिथे काम केलं. स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्ट 2014 जेव्हा आला तेव्हा तिथे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत असेल सोमेश्वरवाडी औंध या प्रभागाचा विकास करायचा आम्हाला संधी मिळाली. त्यामध्ये सयाजीराव गायकवाड उद्योग भवन असेल, एन हॉस्पिटल असेल, पंडित भीमसेन जोशी कलादालन असेल, नाट्यगृह असेल, अशी विविध योजना आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला राबवल्या. आणि आता ह्या सगळ्या योजना राबवत असताना एक तरुण म्हणून आता पुढे विकास करत असताना औंध बोपोडीचं एक काम करताना एक 3P मॉडेलवरती आणि त्याच्या 4 उमेदवारांनी विकास करायचं ठरवलेलं आहे. पॉलिसी, प्लॅनिंग आणि पब्लिक पार्टिसिपेशन या 3P मॉडेलवरती आम्ही हा जो विकास करायचा ठरवलं आहे त्यामध्ये आपलं पार्टिसिपेशन देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि कोणतीही गोष्ट करत असताना एक विजन घेऊन आम्ही काम करतो आहे. जो आता विकास आपल्या स्पायसर कॉलेजपर्यंत आला किंवा आंबेडकर चौकपर्यंत आला कुठून कुठे काही आपल्याला हे करायचं म्हणजे बोपोडी आपल्याला स्मार्ट त्याच्यावर ठरवलेलं आपल्याला हेल्दी करणं गरजेचं आहे. इकडचे जे दवाखाने आहेत ते पहिले अद्ययावत करणं, ते सुरू करणं आहे. फुटपाथचा इश्यू आहे, रोड्सचे बरोबर पाहिजे, त्याचा गार्बेज पिकांचा जो वेळावर तो ज्या पद्धतीने होत नाही आहे, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आतापर्यंत दुर्लक्षित राहिल्या आहेत त्याच्यावरती आम्ही विजन घेऊन आलेलो आहे. आणि टाईम फ्रेम आम्ही ते काम करायचा प्लॅन केलेला आहे. 13 तारखेला माननीय मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते आमचा जो मॅनिफेस्टो आहे तो आम्ही नागरिकांकडून आम्ही सॉल्व विथ सनी अंतर्गत आम्ही काही सूचना आणि हे नागरिकांकडून आम्ही मागवले होते की आमचा मॅनिफेस्टो तयार करत असताना नागरिकांना खरं काय गरजेचं आहे, काय अपेक्षित आहे, व्हॉट दे नीड, व्हॉट इज द नेसेसिटी, त्या सर्व गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये मागवल्या. आणि आय फील प्राऊड दॅट ऑलमोस्ट 2300+ नागरिकांनी ईमेल्सद्वारे पर्सनली हे करून किंवा व्हॉट्सॲपवरती किंवा QR कोड स्कॅन करून गुगल फॉर्मद्वारे त्यांनी त्यांच्या अनेक अडचणी, सूचना वगैरे आम्हाला त्यामध्ये सांगितल्या. नमस्कार. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी परशुराम बाळकृष्ण वाडेकर, प्रभाग क्रमांक 8 अ गटातून भाजप रिपाईच्या युतीमधून उभा आहे.
माझ्यासोबत आदरणीय सनी निमन, आदरणीय भक्तिताई गायकवाड, आदरणीय सपनाताई चाजेड असं आमचं 4चं पॅनल आहे. आता प्रचाराचे शेवटचे 2 दिवस राहिलेत. नक्की आम्ही जो प्रचार केलेला आहे आणि उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी जे प्रभागामध्ये काम केलं आहे त्यामुळं त्यांनी केलेल्या कामाचा फायदा आमच्या पॅनलला होणार आहे. तसेच आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि मुरली अण्णा मोहोळ यांनी देखील या प्रभागामध्ये आणि शहरामध्ये जे काम केलं त्याचाही फायदा आमच्या पॅनलला होणार आहे. आत्ताच केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांची रॅली झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये त्यांची सभा झाली. त्यांनी आम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आमचा प्रभाग खूप मोठा आहे. किमान एक 96,000च्या आसपास वोटिंग आहे. परंतु आम्ही या कमी वेळामध्ये सगळ्या मतदारांच्या घरी हाऊस टू हाऊस केलेलं आहे. एक प्रचंड रिस्पॉन्स आहे. एक नवीन चेहरे, नवीन म्हणण्यापेक्षा मी आहे, बाकीचे सनी निमन आहे, सपना चाजेड आहे, भक्तिताई गायकवाड यांच्या घरामध्ये एक सामाजिक वारसा आहे. त्यामुळं प्रभागातले प्रश्न आम्हाला जवळून माहिती आहे. प्रभागातल्या जनतेला देखील नक्की आमच्याबद्दल विश्वास आहे की आम्ही त्यांचे प्रश्न मार्गी लावू. मी आपल्या चॅनलच्या मार्फत प्रभागातील जनतेला नक्की आवाहन करेल की प्रभाग क्रमांक 8मधील सगळ्या मतदारांनी आम्हाला प्रचंड मताने विजयी करावं. कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला शुभेच्छा द्याव्यात अशा पद्धतीची अपेक्षा आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो. आणि आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये एक विजन म्हणून आम्ही प्रभागाचा विकास, सर्वसमावेशक विकास या ठिकाणी आम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करू असं देखील सांगतो. आणि पुन्हा एकदा 15 तारखेला सकाळी 7 वाजता मतदानाला बाहेर पडायचं आहे. 6:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सर्वांनी प्रचंड मतदान करावं. सगळ्यांना आवाहन करतो की अधिक संख्येने मतदान व्हायला पाहिजे. 100% मतदान आपण कराल अशी मी मनापासूनची अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.